हॅलो हाय नमस्कार. मी भाग्यश्री तुमच्यासाठी एक नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर तो कोणता व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला संपूर्ण बघावा लागेल आणि तेव्हाच कळेल की मी तुम्हाला काय सांगणार आहे. तर मी आज इकडे किती दिवसापासून आलेली आहे आणि का बरं आलेली आहे. मला आज इकडे येऊन किती दिवस झाले आणि मी का बरं एवढा दिवस थांबलेले आहे इकडे, किती दिवस झाले सगळं सांगणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि तेव्हाच कळेल की का बरं. काही जणांना असं गैरसमज पण झालेले आहे की काही प्रॉब्लेम झाला का काय त्याच्यामुळे आली. तर हे ऐकण्यासाठी मला संपूर्ण व्हिडिओ ऐकावं लागेल. ओके. हॅलो हाय नमस्कार. मी भाग्यश्री तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर तो कोणता व्हिडिओ आहे तो तुम्हाला संपूर्ण बघावं लागेल आणि तेव्हाच कळेल की मी तुम्हाला काय सांगणार आहे. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर आपल्या चॅनलचं नाव आहे भाग्यश्री ब्लॉग. तर चला मी तुम्हाला सांगते. तर मी इकडे किती दिवस झाले आलेले आहे. तर मी इकडे आलेले आहे, मला म्हणजे येऊन भरपूर ते दिवस झालेले, जवळजवळ 15 दिवस कंप्लीट झालेले आहे. म्हणजे मी जशी माझी जी एक्सपायर झाली 14 दिवस मी माझ्या आजीकडेच होती, तिकडंच होती काकाकडे. 14 दिवस तिकडे. त्याच्यानंतर मग मला माझी आजी तिकडं सांगत होती की बाई घरी चल घरी चल घरी चल घरी चल. तर मग होणे करता करता आजीने आणलं इकडे मला. आजीने आणलं आणि परत मग आम्हाला तिथे पण म्हणजे इकडं येण्याआधी पण एक कॉल आला होता की अशा ठिकाणी जायचं म्हणे आपल्याला आणि ते काम आम्हाला कधीचं करायचं आहे. पण मला काय वाटायचं की ते काम तिकडेच आहे आणि तिकडेच करायचं आहे असं. पण मग नंतर त्याने मला कॉल करून सांगितलं की तुम्ही तिकडनं जरी इथे आला असतात तर परत आपल्याला इकडं यावंच लागलं असतं. पण बरं झालं की तू आता ज्या ठिकाणी आहे तू त्याच ठिकाणं थोडंसं अंतर आहे, तिकडं जाऊन आम्हाला ते काम करायचं आहे. आणि त्याच्यासाठी मी, माझा भाऊ आणि म्हणजे लागणार तर 2च व्यक्ती, पण परत एका जणाला घेऊन जायचे. तर आम्ही तिकडे जाणार आहोत. एक काम आहे अर्जंट, त्याच्यामुळे मग मी तर थांबलेली आहे. आणि ते काय काम आहे मी त्याच्यामुळे मी थोडंसं तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ते काम संपूर्ण झाल्यावर पण मी तुम्हाला सांगणार आहे. मला जर त्या कामाचा जर अनुभव आला तर मी तुमच्यासोबत पण तो अनुभव शेअर करेन. आणि तुम्हाला पण जर करायचं असेल तर तुम्ही पण नक्की करा. आणि तुम्हाला पण जर अनुभव आला तर तुम्ही पण नक्की शेअर करा आणि समोरच्याला पण त्याचा फायदा होईल. मला फायदा झाल्यावरच मी तुम्हाला ते सांगणार आहे. पण मग त्याच्यातलं मी थोडंसं तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हेच आजी एक्सपायर झाल्यामुळे मला काकांकडे 13 दिवस थांबावं लागलं. कारण की काकांनी पण मिस्टरांना फोन करून सांगितलं होतं की मी तिला धाडत नाही. आणि आपण पण असं दुःखाच्या टायमामध्ये सांगू शकत नाही का नाही मला जायचं. आणि नाही तर सणावारला आपण 8-8 दिवस तर माहेरी असतोच. म्हटलं जाऊ द्या थोड्या दिवस अजून शिल्लक. तर ते एक काम फायनली झालं. मऊ माती 10वं 13वं 6 मासेचा कार्यक्रम. 6 मासेचा बी थोडंफार केला, पण कसं एवढं असं त्यांना पण थोडं म्हणजे त्यांचा वेळ जाण्यासाठी त्यांना पण मदत होते ना. तर मग ते काम झालं. नंतर इकडं आणलं पप्पांनी. मग आता इकडचं पण जे कारण करून आणलं ते तर नाही झालं. काय माहिती ते होतं की नाही तर तो तर नंतरचा विषय आहे. पण त्याच्या आधी एक अर्जंटली पण काम आहे की त्या दिवशी फोन आला होता आणि सांगितलं मी तुम्हाला तसंही समोर की असं काम आहे म्हणून. तर ते काय काम आहे मी तर ते नंतर सांगणार आहे. पण तुम्ही सगळेजण म्हणसाल की कुठे गेली, लाईव्हला येत नाही किंवा जास्त व्हिडिओज येत नाही. पण माझं मी जेवढं शूट केलेले आहे तेवढे मी तुमच्यासोबत ते व्हिडिओ शूट केलेले आहे आणि ते पोस्ट केलेले आहे. तर सगळ्यांनी नक्की ते लॉंग व्हिडिओ बघा आणि सपोर्ट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका जाऊ की व्हिडिओ कसा वाटला. तर चला आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर सांगायचं तर काही भरपूर आहे. आता 15 दिवस झाले मी इकडं आलेले आहे. दाजींची खायची सोय. तर तिकडं त्यांची भाऊची मिसेस आहे, म्हणजे माझी जाऊ आहे छोटी. तर ती बनवत असते त्यांसाठी टिफिन वगैरे. कधी जमलं तर ते पण त्यांना करून घेत असतात हाताने. आणि हे काम म्हणजे
चला जर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर चला भेटू परत नंतर. व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. शुभरात्री. टेक केअर.